नमस्कार. मी संग्राम लक्ष्मण रेडके. सध्या इंदापूरमध्ये जी प्रकरणं घडतायत म्हणजे कोर्टाचे निकाल असून सुद्धा सगळी गोष्ट कोर्टा थ्रू कायद्या थ्रू होऊन सुद्धा जो काय अन्याय सहन करावा लागतोय तो कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून आज खरं प्रसारमाध्यमांसमोर आलोय. आणि या सगळ्या गोष्टींना किंवा या सगळ्या त्रासाला फक्त एकमेव आमचं कुटुंब कंटाळलेलं नाही. ही जी सगळी थांबलेली मंडळी आहे ह्या सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना तेवढाच त्रास होतोय जेवढा आम्ही सहन करतोय आता. कारण सगळ्यांकडे कागदपत्र आहेत, सगळ्यांना कोर्टाची बाजू सगळ्यांची सेफ आहे, सगळ्यांनी व्यवस्थित कोर्टा थ्रूच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा कुठंतरी कोर्टाच्या निर्णयाला जुमानलं जात नाही. म्हणजे इंदापूरमध्ये ह्या गोष्टी घडतात याचं जरा थोडंसं वाईट वाटतं. इंदापूरची जनता सुज्ञ आणि सुदृढ आहे, पण कुठेतरी ह्या गोष्टी घडतायत म्हणून आज प्रसारमाध्यमांसमोर आलोय. आज तुमच्या समोर फक्त मत किंवा आमचा जो त्रास आहे तो व्यक्त नाही करायचा आहे, तुम्हाला पुरावे माहीत असणं पण गरजेचं आहे. म्हणून आज हे जे कोर्टानं आमच्याकडनं जे निकाल लागलेले आहेत किंवा ज्या निकालाच्या प्रती आहेत ज्यामध्ये कोर्टानं काही मुद्दे मेन्शन केलेले आहेत ते आज तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. हे पूजा ढमढेरे किंवा नीता शेखर शिंदे यांनी जो काही उत्मात मांडलाय आता इंदापूर तालुक्यामध्ये, तर कुठंतरी ही हुकुमशाही थांबली पाहिजे. ह्यांचा जो काही राजकीय पाठबळ ज्यांना कुठं बार्शीकडून वगैरे कुठनं ते मिळतंय जे सूरज ढमढेरेंकडनं, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून आज आलोय. तुमच्यासमोर कोर्टाचे काही निकाल आहेत त्याच्या प्रती आहेत माझ्याकडं आणि त्या तुम्ही ऑनलाईन कुठेही बघू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आताही तेच सांगतोय, तुम्हाला ऑनलाईन कुठेही बघायला भेटतील. त्यामध्ये माझ्याकडे एक प्रत आहे कोर्टाच्या निकालाची, तसं सगळंच घेऊन आलोय. त्याच्यामधला मुद्दा क्रमांक 1 आहे 242/2007 एक्झिबिट 5 दिनांक 28/9/2007 ची ऑर्डर आहे. त्याच्यात मुद्दा क्रमांक 6 नुसार नॉट कम विथ क्लीन हँड्स असं कोर्टानं स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे नीता शेखर शिंदे किंवा पूजा ढमढेरे यांनी कोर्टामध्ये एक मुद्दा सांगितला आणि त्याच्यामध्ये कोर्टानं त्यांना ही गोष्ट बजावलेली आहे. म्हणजे मी माझ्या मनाच्या गोष्टी सांगत नाहीत. These two documents were filed by the complainant. They cast serious aspersions over the contentions of the complainant that her deceased husband was receiving rent. The complainant has not come with clean hands before the court. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कोर्टामध्ये सुद्धा चांगल्या हाताने गेलेले नाहीत. कोर्टामध्ये पण तुम्ही दिशाभूल करण्याचे प्रयत्न केलेले, ते स्वतः कोर्टानं नमूद केलेले मुद्दे आहेत. मी माझ्या मनाची एकही गोष्ट सांगत नाहीत आणि इथं थांबलेल्या प्रत्येकाकडे ह्या गोष्टी आहेत. म्हणजे एवढी लोक जर अन्यायग्रस्त असतील तर कुठंतरी कायदा सुव्यवस्था इंदापूरमध्ये बिघडते असं दिसतंय. दुसरी गोष्ट आहे, त्यांनी बारामती कोर्टामध्ये क्रिमिनल रिव्हिजन नंबर 85/2007 दाखल केला. त्याचा निकाल 26/10/2010 ला लागला. त्याच्यामध्येच मुद्दा क्रमांक 8 याच्यावरती मुद्दा क्रमांक 8 मध्ये कोर्टानं स्वतः नमूद केलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे भाड्यावर अवलंबून आहात. म्हणजे 85/2007 चा जो निकाल आहे त्याच्यामध्ये कोर्ट स्वतः सांगतंय की तुम्हाला फक्त भाडंच होतं, त्याच्यावरतीच तुम्ही अवलंबून होता. म्हणजे हे जे तुम्ही सांगताय की ह्या आमच्या जागा आहेत किंवा ह्या जागेवरती आमच्या अधिकार आहेत, हे कुठल्या गोष्टीवरती आधारित सांगताय मला कळत नाही. म्हणजे तुम्ही कोर्टालाही लाताडताय एका बाजूला, हे दिसतंय सरळ. एवढं सगळ्या गोष्टी जर समोर घडत असतील, एवढा अन्याय होत असेल आणि आपण शांतच बसत असेल ना, तर मग अर्थ नाही त्या गोष्टींना. याच निकालातला मुद्दा क्रमांक 11 आपण नंबर 1 लीलाबाई ही तिथं उत्पन्न घेत असल्याचं स्वतः कोर्टानं नमूद केलेलं आहे. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडून क्षेत्र घेतलं आहे माने मॅडम, त्यांच्या आई लीलाबाई, या माने मॅडमला लीलाबाई यांच्याकडून ते क्षेत्र भेटलं आणि ते क्षेत्र आम्ही घेतलं. आता इथं या संबंध शेतीशी किंवा या क्षेत्राशी तुमचा काहीच संबंध नाही, हे कोर्टानं स्वतः सांगितलेलं आहे. आणि तरी जर तुम्ही तिथं आरेरावी करत असाल, तिथं आल्यावरती छेडछाडीचे गुन्हे दाखल करणं वगैरे असल्या गोष्टी करत असाल, तर ही हुकुमशाही आहे असं मला वाटतं. कोर्टानं स्वतः सांगितलेलं आहे मुद्दा क्रमांक 11 ऑपोनंट नंबर 1 लीलाबाई ही तिथं उत्पन्न घेत आहेत, त्यामुळे शिंदे ढमढेरे यांना फक्त 637 मधील घरभाडे घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि तरी देखील आम्हालाच अन्याय सहन करावा लागतोय. दुसरी गोष्ट आहे STC नंबर 242/2007 त्याचा निकाल 23/4/2012 ची ऑर्डर आहे माझ्याकडं. त्याच्यातला पेज नंबर 4 फाइंडिंग्स याच्यामध्ये शिंदेबाई ही एकत्र कुटुंब आहे की नाही, डोमेस्टिक रिलेशनशिप, हे प्रूव्ह केलं का. म्हणजे कोर्टानं स्वतः या सगळ्या गोष्टींचा विचार केला. कोर्टानं स्वतः या गोष्टींवरती शोध मोहीम राबवली आणि कोर्टाचं उत्तर आहे नाही. म्हणजे स्वतः कोर्टानं सांगितलेलं आहे नाही. म्हणजे तुम्ही खोटं बोलण्याला पण एक मर्यादा असावीत असं मला वाटतं. याच आदेशातील मुद्दा क्रमांक 13 ऍप्लिकेंट नंबर 1 नीता शिंदे हिनं तिच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये तिच्या नवऱ्यासह 20 वर्षापासून लीलाबाई शिंदे यांच्यापासून वेगळे राहत असल्याचं स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडं मीडिया समोर आल्यावरती आमचं एकत्र कुटुंब होतं, आम्ही गुन्ह्या गोविंदानं नांदत होतो असं सांगायचं,
आणि दुसरीकडे कोर्टात तुम्ही खोटी माहिती देताय. हे नीता शिंदे यांचं वाक्य आहे, यांचं नमूद केलेलं आहे. कुठल्या जरी कोर्टात तुम्ही गेला की नाही आणि तुम्ही जबाब देत असताना त्यावेळेस कोर्ट तुम्हाला 3दा विचारतं, तुमचा जबाब नोंदवण्यापूर्वी 3दा विचारतं हा जबाब नोंदवावा का म्हणून. आणि जर ज्यावेळेस तिसरी वेळ होती त्यावेळेस कोर्ट तो जबाब नोंदवत असतं. जर तुम्ही ह्या गोष्टी कोर्टात 3-3दा खोटं बोलत असाल आणि मीडिया समोर किंवा लोकांसमोर येऊन ह्या गोष्टी दाखवत असाल की आम्ही असे नाही आहेत, तर कुठंतरी मला वाटतं की लोकांसमोर ह्या गोष्टी येणं खूप गरजेचं होतं. याच आदेशातील मुद्दा क्रमांक 13 नंबर 1 ऍप्लिकंट नंबर 1 नीता शिंदे हिनं तिच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये तिच्या नवऱ्यासह 20 वर्षापासून लीलाबाई शिंदे यांच्यापासून वेगळे राहत असल्याचं स्वतः सांगितलेलं आहे आणि आता मीडियासमोर एकत्रित राहत असल्याचं सांगत आहात. याच मुद्द्यात 8 एकर क्षेत्र शेखर यांना दिले होते आणि उरलेली शुभांगी माने हिला दिल्याचे स्वतः नीता शिंदे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कोर्टामध्ये दिलेले जबाब तुम्ही थोडंसं मीडिया समोर आल्यावरती विचार करत जावा. आपल्याला कोर्टाने निकाल काय दिलाय, आपण बोलतोय काय, आपण लोकांमध्ये कुणाची बदनामी करतोय, खरं काय खोटं काय, ह्या गोष्टीची थोडी तरी पडताळणी करावी असं मला वाटतं. त्याच्यातलाच मुद्दा क्रमांक 26 सदर मायलेकींचा संपूर्ण शेती व घरे यातील अधिकार व जागा मालकांसोबत डोमेस्टिक रिलेशनशिप म्हणजेच एकत्रित कुटुंब नसल्याचे सांगून पुराव्यानिशी 20 वर्षापासून वेगळे राहत असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगून कोर्टाने फेटाळलेला आहे. म्हणजे कोर्टाने तुमची ही गोष्ट सुद्धा फेटाळलेली आहे. जे तुम्ही सांगताय ना की आम्ही 20 वर्षापासून एकत्र राहत होतो वगैरे, हे कोर्टाने फेटाळले. त्याच्यानंतर म्हणजेच याच वेळी न्यायालयाने सदर महिलांचे अधिकार, वहिवाट, घरभाडे अधिकार फेटाळलेले आहेत आणि जर या महिला आता एकत्रित वहिवाट, उत्पन्न, भाडे घेण्याचं किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो सरळ STC नंबर 242/2007 च्या गुणांक 23/4/2012 रोजीच्या न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे आणि याला म्हणतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कळलं? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कशाला म्हणायचं? जो तुम्ही न्यायालयाचा जो अवमान करताय ना याला म्हणायचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. म्हणजे तुम्ही न्यायालयाने दिलेल्या निकालाला देखील जुमानत नाही आहात. आता महत्वाचा मुद्दा हा आहे अजून 53/2007 ज्याचा निकाल लागला 2/7/2025 ला. त्याच्यातलाच मुद्दा क्रमांक 11 आहे. लीलाबाई यांनी केलेल्या मृत्यूपत्र हे त्यांनी स्वतः केल्याचे सांगितले असून मुद्दा क्रमांक 31 मध्ये सदरचे मृत्यूपत्र माननीय न्यायालयाने साक्षीदार तपासून प्रूव्ह केलेले आहे. म्हणजे न्यायालयानं हे मृत्यूपत्र ग्रँटेड आहे, हे ओरिजिनल आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात तुम्हाला, पण तरी पण मीडिया समोर आल्यावरती अजून तुम्हाला बोलायचंच आहे या गोष्टींवरती. ठीक आहे, असो. तसेच मुद्दा क्रमांक 11 मध्ये स्वतः लीलाबाई यांनी त्या शिंदे व ढमढेरे यांच्यासोबत कधीही एकत्र राहत नसल्याचे सांगितलेले आहे. आणि हे जे मी वाचतोय ना हे कुठलंही मनगढण किंवा माझ्या मनाचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी, हे जे काय वाचतोय हे सगळं न्यायालयीन आहे. न्यायालयाच्या प्रती आहेत माझ्याकडं, ज्या तुम्हाला कधीही बघायला भेटतील, त्या ऑनलाईनही भेटतात. त्यामुळे हे जे म्हणतात ना की दबावात केलं किंवा आम्ही एकत्र वहिवाटीत होतो वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. केवळ लीलाबाई इथं जिवंत नाहीयेत म्हणून त्यांच्या नावाचा आधार घेण्याचा हा जो काही केविलवाना प्रयत्न करताय ना तुम्ही, हा बंद करा. माणूस मेल्यावर वैर संपतो. तुम्ही माड्यावरच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करताय आता. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. त्याच्यात पेज नंबर 8 फाइंडिंग्स, पुन्हा एकदा न्यायालयानं फाइंडिंग्स केलं यांचे एकत्र कुटुंब होती का, तर त्यावेळेस पण न्यायालयानं सांगितलेलं आहे की नाही. म्हणजे खोटं बोलायला पण मर्यादा असाव्यात. तसेच मुद्दा क्रमांक 19 कुटुंबातल्या सदस्यांची प्रॉपर्टी ऑटोमॅटिकली आपली होऊ शकत नाही, न्यायालयाने स्वतः नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये न्यायालयाने जे सांगितलं ते मांडतो तुमच्यासमोर. पार्ट ऑफ जॉईंट फॅमिली डझंट ऑटोमॅटिकली मेक प्रॉपर्टी जॉईंट प्रॉपर्टी असे म्हणून ढमढेरे व शिंदे यांना जे ऑटोमॅटिकली पैसे आणि जमीन पाहिजे त्याला न्यायालयाने लगाम लावला आहे. हे सगळं न्यायालयाचं आहे. हे सगळं जे वाचतोय ना मी, हे सगळे न्यायालयाचे निकाल आहेत. आणि मला वाटतं की कायद्यापुढं, न्यायालयापुढं आम्ही सगळे क्षुल्लक आहोत. म्हणजे मी जर इथं येऊन रडलो, मी जर इथं येऊन माझी व्यथा मांडली आणि इथं न्यायालयानं दिलेले निकाल, पोलीस प्रशासन कुठं काय, ह्या सगळ्या गोष्टींना मी जुमानलं नाही, त्यांना डायरेक्ट फाट्यावर मारलं, म्हणजे असं तुमच्या बाजूने न्याय होईल किंवा तुम्ही कुठंतरी खरं बोलतोय असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न करताय ना, तर हा जगाच्या लक्षात येतोय. त्यामुळे रडल्यानं किंवा सहानुभूती गेन केल्यानं तुमचं खोट्याचं खरं होणार नाही, ही पहिली गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 21 सदर महिलेने न्यायालयासमोर दिलेले स्टेटमेंट बदलल्याने न्यायालयाने सदर महिलांच्या तोंडी पुरावा माहितीवर विश्वास ठेवणे योग्य नसल्याचे नमूद केले आहे. आता हे काय बघा सांगतो. देअरफॉर द ओरल एव्हिडन्स एड्यूस्ड बाय प्लेंटिफ हरसेल्फ इज नॉट ट्रस्टवर्थी. देअरफॉर द ओरल एव्हिडन्स ऑफ प्लेंटिफ इज नॉट रिलायबल.
न्यायालयानं सांगितलंय की तुम्ही जी तोंडी माहिती देता ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे तुम्ही न्यायालयाला किती वेळा खोटी माहिती दिली आहे ना, आणि प्रत्येक वेळेस न्यायालयाने तुम्हाला त्याच्यावरती बजावलं पण आहे. याचाच परत मुद्दा क्रमांक 26 RCS नंबर 190/1983 या वाटपाच्या दाव्यानुसार लीलाबाई, शुभांगी आणि शेखर यांना हे क्षेत्र आले आहे, त्यासाठी त्यांना भागवत शरण वर्षित पुरुषोत्तम अँड ऑदर्स हा 2020 मधील सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. जजमेंटचा संदर्भ देऊन न्यायालयाने पर्सन हु टेक्स बेनिफिट्स ऑफ पोर्शन ऑफ द विल कॅन नॉट चॅलेंज द रिमेनिंग पोर्शन ऑफ द विल, म्हणजेच यांनी शेखरने विकलेल्या जमिनीचा लाभ घ्यायला जमतो आणि शेखर शिंदे यांना मिळालेल्या जमिनीवर आक्षेप नाही, पण शुभांगी माने यांना मिळालेल्या जमिनीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करत आहेत, जी न्यायालयाने फेटाळलेली आहे. आणि ते क्षेत्र आम्ही स्वतः घेतलेलं आहे. 261चा 1, 261चा 2 आणि 265चा 6. म्हणजे न्यायालयाला जी काही तुम्ही खोटी माहिती किंवा खोटे काय प्रयत्न केलेले आहेत ते मला वाटतं की आज तुमच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक गोष्ट बघितली की तुम्ही हायकोर्टात काहीतरी रिट पिटिशन दाखल केली आहे म्हणे, तर त्याच्याकडे माझ्या 3 प्रती आहेत. रिट पिटिशनच्या 3 प्रती आहेत. त्या का म्हणून फेटाळल्यात तुमच्या न्यायालयाने हे मी सांगतो तुम्हाला. सदर महिलांनी माननीय उच्च न्यायालयात रिट पिटिशन नंबर 3413/25 दाखल केले होते आणि त्यामध्ये ते मीडियासमोर सांगत आहेत की त्यांनी न्यायालयाला विसार पावती विषयी कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्षात यातील मुद्दा क्रमांक 6 नुसार न्यायालयाने देअर इज नो कंप्लेंट ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑफ द डिपेंडन्स इन सूट प्रॉपर्टी असा उल्लेख करून वेन द ट्रान्सफर इज इनक्वेट अपूर्ण असल्याचे दिवाणी न्यायालयाने सदरची याचिका फेटाळल्याचे योग्य असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे ज्याच्यावरती ज्या देशावरती किंवा ज्या निकालावरती तुम्ही आक्षेप घेतला होता ना तो सुद्धा उच्च न्यायालयाने फेटाळला, त्याची प्रत आहे माझ्याकडे, तुम्हाला पुरावा कधीही बघायला भेटेल. फेटाळलेले नमूद केले आहे व मुद्दा क्रमांक 7 नुसार सदरची उच्च न्यायालयातील याचिका फेटाळलेली आहे, म्हणजेच येथे कोणताही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत नाही. कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे लोकांना. आता ह्याच्यातलाच परत दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे एक असतं बघा, चोर पण आपण आणि ओरडायचं पण आपणच, असा एक प्रकार तुमच्या समोर आणतो. आता न्यायालयाला देखील फसवण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा हातखंडा असणाऱ्या महिलांनी पुन्हा उच्च न्यायालयात रिट पिटिशन नंबर 6581/2025 दाखल केली. आतापर्यंत पूजा ढमडेरे, नीता शिंदे ही जी नावं घेतोय ना मी, ही नावं मनापासून ऐका, नावं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला इथं क्लिअरिटी भेटणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत पूजा ढमडेरे, नीता शिंदे यांनी वारंवार मीडियासमोर येऊन तसेच विविध न्यायालयीन दाव्यांमध्ये लीलाबाई शिंदे व शुभांगी माने यांच्या विरोधात कोर्ट दावा असल्याचे स्वतः सांगितलेले आहे, बरोबर. परंतु या रिट पिटिशनमध्ये अचानक कोमल आणि पूजा, म्हणजे कोमल साळुंके आणि पूजा ढमडेरे या शुभांगी मानेंच्या साईडने उभं राहिलेले आहेत. म्हणजे चोर पण मीच आणि शोधायचं पण मी चोराला चोरी कुणी केली म्हणून. म्हणजे इथं दाखवण्याचा प्रयत्न काय होता की शुभांगी मानेंना जर ह्या नोटीसच नाही भेटली तर त्यांच्या अपरोक्ष आपल्याला पाहिजे तसं मत तिथं मांडता येईल आणि आपल्याकडून न्यायालयाची बाजू सेफ करता येईल. हा जो काही प्रकार तुम्ही केला तो कोर्टामध्ये स्वतः आपल्याला उपयोगी पडेल अशी माहिती देऊन द्यायची व न्यायालयाची दिशाभूल करायची, हा जो काही तुम्ही प्रयत्न केला मला वाटतं की हा सुद्धा फेटाळला. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिसरी रिट पिटिशन दाखल केली 6793/2023, बरोबर आहे. 6793/2023 फ्रान्सच्या आदेशावर पूजा ढमडेरे व इतर यांनी रिट पिटिशन दाखल केली होती. कोर्टाने बोर्डावरती फेटाळली. इज नॉट द असाइनमेंट ऑफ दिस कोर्ट असं म्हणून ती कोर्टानं बोर्डावरती घेऊन फेटाळलेली आहे. त्याच्यामुळे इथं जे काही तुम्ही सांगताय की नाही की आमचं सगळं खरं आहे किंवा काय आहे, तुम्ही पुरावे घेऊन या आणि पुरावे लोकांमध्ये सादर करा. आता ह्या ज्या महिला आहेत का नाही, ज्या आणतायत मी सती सावित्री असल्याचा, म्हणजे कॅमेरा चालू झाला की मी एकदम धुतल्या तांदळाचे आहे, मी खूप गुन्हे आहे असं दाखवायचं, आणि कॅमेरा बंद झाला की छेडछाडीचे गुन्हे दाखल करणं, कुठं शिवीगाळ करणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, हे यांचा खरं तर ह्यांचा गुणधर्म आहे. तर मी यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत ना याचे एक तुम्हाला थोडीशी माहिती देतो. गुन्हे 804/2023 ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे, जो कागदपत्रावरती एका माणसानं फक्त साईन केली म्हणून त्याला अडवून शिवीगाळ केल्या. निव्वळ एका व्यक्तीनं कागदपत्रावरती साईन केली म्हणून त्याला त्याच्या जातीवरून शिव्या देणं, त्याला त्याची दमदाटी करणं, अडवणं रस्त्यात, याच्यावरून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर NC 1278/2024 माने मॅडमला तारखेला आल्यानंतर यांनी शिवेगाळ केली, दमदाटी केली. म्हणजे ज्यांचा आणि यांचा वाद चालू होता कोर्टाचा, जो की निरर्थक होता. म्हणजे उद्या तुमच्या जमिनीवरती कुणी यायचं आणि उभं राहायचं म्हणायचं ही जमीन माझी, असं होतं का? तर कुठंतरी ह्या गोष्टीला मर्यादा असाव्यात.
यांच्यावरती गुन्हे किती दाखल झालेले आहेत याचंही मी म्हणतो पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी. यांच्यावरती हा एक गुन्हा आहे, माने मॅडमला शिवीगाळ केल्याचा, दमदाटी केल्याचा. कायदेशीर मार्गाने दस्त केल्यावर नियमानुसार 7/12 होणे आहे, पण प्रशासनाला ही धमक्या, म्हणजे प्रशासनाला धारेवर धरणं, तुम्ही आमच्यासारखं का वागत नाही, म्हणजे प्रशासन चांगलं तेव्हाच जेव्हा प्रशासन ह्यांच्यासारखं वागल. प्रशासन कुणासारखंच वागत नसतं. प्रशासन कागदाला महत्व देत असतं. ज्याच्याकडे कागद आहे, ज्याची बाजू सत्याची आहे, त्याची बाजू कधीही धरली जाणार. उशीर लागेल पण न्याय 100% सत्याच्या बाजूनच होत असतो. असा त्यांच्यावरती 507/2025 महसूल प्रशासनाचा एक गुन्हा आहे. त्याच्यानंतर 596/2025 पोलीस प्रशासनाचा एक गुन्हा आहे. म्हणजे गुन्ह्याच्या पण एक मर्यादा असाव्यात हो. याच्यावरून यांचा स्वभाव समजतो. दरम्यान या महिलांनी शेतकऱ्यांना सतत त्यांच्या स्वभावानुसार महिलांच्या छेडछाडीचे खोटे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. आणि स्वतःच म्हणजे स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या आणि पोलीस स्टेशनला जाऊन छेडछाडीचे खोटे गुन्हे दाखल करायचा, हा जो काही यांचा हातखंडा आहे ना, हा कुठेतरी थांबला पाहिजे. 487/2025 प्रमाणे खोटा छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये इतर जागा मालकांनाही ओढलं गेलं आणि या सगळ्या गोष्टींना कंटाळून काही जागा मालकांनी स्वतःची जमीन नाईलाजाने विकली. जी वस्तुस्थिती आहे तिथली. माणूस जमीन कशासाठी घेतो, कुठेतरी आयुष्यभराची पुंजी लावतो, जमीन घेतो आणि तुमच्या ह्या गोष्टींमुळे ती जमीन विकावं लागत असेल ना, तर ते शेवटी मग त्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच नाही ना. तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. अशा प्रकारे प्रशासनाला प्रत्यक्ष सहकार्याने प्रशासनाच्या सहकार्याने सदर महिलांनी रचलेला कट यशस्वी झालाय. म्हणजे यांना जे आत्मसात करायचंय ना, की कुठेतरी जमीन मालकांना, जागा मालकांना त्रास द्यायचा, खंडणी मागायची. आता ही खंडणीचं मला पोलीस प्रशासन का याच्यावरती काही कायदेशीर कारवाई करत नाही ना, मला हा प्रश्न पडतो खरं तर. कारण ह्यांनी खंडणी मागितलेल्याचे ऑडिओ आहेत आमच्याकडे, जे आता इंदापूरमध्ये सुद्धा व्हायरल होत आहेत. इंदापूरमध्ये बऱ्याच न्यूज चॅनलनी टाकलेले आहेत, बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती ते व्हायरल होत आहेत. यांनी स्वतः पूजा ढमढेरे यांच्या आई नीता शेखर शिंदेंनी स्वतः 2-2, 3-3 लाखाच्या मागण्या केलेल्या आहेत जागा मालकांकडे. गुंट्या प्रति गुंठा आम्हाला 2-2, 3-3 लाख द्या, तरच आम्ही तुम्हाला तिथे येऊ देऊ. म्हणजे तुम्ही खोट्या छेडछाडीचे गुन्हे दाखल करणार आणि ह्याच्या भीतीपोटी, याच्या सगळ्या गोष्टींपोटी जर तुम्ही जागा मालकांकडनं पैसे वसूल करणार, खंडणी गोळा करणार, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि याचे ऑडिओ व्हायरल होत आहेत आणि तरी पोलीस प्रशासन जर दखल घेत नसेल ना, तर मला वाटतं की ह्या गोष्टीचे धागेदोरे खूप लांबपर्यंत असावेत. म्हणजेच बार्शी वगैरे अशा त्या सूरज ढमढेरेंपर्यंत पोहोचलेल्या असावेत. आणि या राजकीय हस्तक्षेपामुळे कुठेतरी यांना पाठबळ मिळत असल्याचं मला दिसतंय. कॅमेरा पुढे आल्यावरती मी खूप सज्जन असल्यासारखं किंवा कॅमेरा बंद झाल्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा जो काही तुम्ही हातखंडा चालू केलाय ना, तो कुठेतरी बंद केला पाहिजे. चांगल्या लोकांना बदनाम करणं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जागा मालकांवरती खोटे गुन्हे दाखल करणं, छेडछाडीचे गुन्हे दाखल करणं, कुठं शिवीगाळ करणं, आरवाच्य भाषेत बोलणं, ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं. माझं नाव सोमनाथ पोपटकर आहे. आम्ही देखील तिथं क्षेत्र घेतलंय 268/3/1 मध्ये माझं क्षेत्र आहे. आणि आम्ही तिथं जर गेलो तर आम्हाला दमदाटी करतात व आम्हाला म्हणतात की प्रत्येक गुंठ्याला 2 लाख रुपये पाहिजेत. आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः. आम्ही तिथे गेलतो, खंडणी मागितली, चव्हाण साहेबाला खंडणी मागितली, आम्हाला खंडणी मागितली. पण त्यांना कशामुळे द्यायचं, का ती बाय असल्याचा गैरफायदा घेते ते. आणि तिथं आता तहसील कचेरीपाशी येऊन पेट्रोल ओतलं, ही कुठला कायदा? मग बाय असल्यामुळे त्यांनी ही करायचं का? आम्ही कुणाकडे जायचं? मग प्रशासनाकडे गेलो तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होत नाही, दुसरं कुठलेच गुन्हा दाखल. त्यांचं म्हणलं की गुन्हा दाखल होत्यात आणि आमचं म्हणलं की गुन्हा दाखल होत नाहीत. हे आता आम्ही 8-9 वेळा पोलीस स्टेशनला गेलोय, पण त्यांनी आमचं काही एक गुन्हा दाखल केला नाही, काय नाही. आम्हालाच म्हणतात बघू करू, पण कधी करणार आहेत? बघ आम्हाला कष्ट करून आम्ही शेती घेतली तिथं, पण आमचं तिथं काही चालत नाही. कारण की आमचं पहिलं ताबा होता तरी त्यांनी बी हे केलं, कंपाऊंड ही पाडले. ही कुणाच्या जेव्हा करतात, ही प्रशासनाने बघायला पाहिजे. ही अशी आमची विनंती आहे त्यांना की ही बघायला पाहिजे, असं आमची विनंती आहे त्यांना. नाव सांगा. मी सुनील करेवर कुडे बुद्रुक ग्रामपंचायत. मी क्षेत्र इथं घेतलेलं आहे ह्यांच्याकडून. तर ह्यांचं आल्यानंतर दमदाटी करणं किंवा कंपाऊंड पाडणं, काही गोष्टी ह्यांच्या म्हणजे अति जास्त होते. त्याला कुठेतरी प्रशासनाने लगाम घातला पाहिजे. बाकीच्या गोष्टी त्यांना गेल्यानंतर काही गोष्टी धमकी देणं किंवा काही गोष्टी अनेक प्रकारचे बोलणं, हे थांबलं पाहिजे कुठेतरी. बाकीच्या गोष्टी आमचं काय नाही, आम्हाला फक्त प्रशासनाने न्याय द्यावा आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या जी काय त्यांच्या गोष्टी आहेत ती त्यांच्या पद्धतीने शासनाने द्यावं. पण आम्हाला जे काय आहे ते आम्हाला न्याय भेटला पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. अरुण धोंडेराम चव्हाण. मी सहाय्यक अभियंता
महावितरण कंपनी या पदावर मी कार्यरत होतो. आता 6 वर्ष झालं मी निवृत्त झाले आहे. आज माझं वय 65 आहे. श्री शेखर शिंदे यांच्याकडून आम्ही साधारण 30 वर्षापूर्वी जागा घेतली होती. आम्ही 5 भावामध्ये जागा घेतलेली आहे. 5 भावामध्ये जागा घेतली. प्रत्येकाची परिस्थिती आता नाजूकच आहे. प्रत्येक भावाची जरी पाहिलं तरी लक्षात येईल. आणि आता काय व्हायलं आहे, त्या जागेमध्ये आम्हाला जर आमचं प्लॉट घ्यायचं असेल, कंपाऊंड करायचं असेल, काही लोक आम्हाला अडथळे आणतात. म्हणजे असं वाटतं की हा महाराष्ट्र राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. या ठिकाणी कायदा पाहिजे. आम्हाला प्रशासनाकडनं अशी अपेक्षा आहे की प्रशासनाने आमच्याकडे कागदोपत्र डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. ते डॉक्युमेंटप्रमाणे आम्हाला आमची हद्द मिळाली पाहिजे. आमची जागा कागदपत्र आम्हाला प्लॉटिंग पूर्ण मिळालं पाहिजे. असं कुणी अडथळा येणार असेल त्यांचे बंदोबस्त होणं आवश्यक आहे. ॲक्च्युली आम्ही पण आहोत, पण आमच्या आसपास 2-2 गुंठे 3-3 गुंठे गरीब, आमचे सगळेच गरीब लोक आहेत सगळेजण. प्रत्येकाला न्याय मिळावा. आणि पुन्हा एकदा प्रशासनाला गेल्या वेळेला सुद्धा आम्ही प्रशासनाला विनंती केली होती, त्यांनी ह्यामध्ये लक्ष घालावं आणि ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, त्यांना त्यांचे प्लॉट त्यांना नोंदवून द्यावेत आणि त्यांना न्याय मिळावा. गोरगरीब, आम्ही सगळे गोरगरीब आहेत त्या प्लॉटमध्ये. आणि एवढं पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करू, त्यांनी लक्ष घालावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.